डंकी हा अभिनेता शाहरुख खानचा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. पठाण आणि जवान या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्यानंतर आता डंकीचं आगमन झालंय. पण डंकी हा शब्द ऐकताना जरा वेगळाच वाटतो नाही? तुम्हालाच नाही तर स्वतः शाहरुखला सुद्धा हे नाव पहिल्यांदा ऐकल्यानंतर जरा विचित्रच वाटलं होतं. सोशल मीडियावरही सिनेमाच्या या नावावरून चर्चा सुरू झाली. कोणी डंकी म्हटलं तर कोणी म्हणते डॉंकी तर कोणी धुनकी. चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याच्या नावावरून संभ्रम निर्माण झालेला. जसा हा शब्द वेगळा आहे तसा त्याचा अर्थ सुद्धा इंटरेस्टिंग आहे. 2 अक्षरी हा शब्द असला तरी त्यामागचा गेम खूप मोठा आहे. फक्त गेमच नाही तर हा एक स्कॅमही आहे, भारतातला मोठा स्कॅम. त्यामुळे हे डंकी म्हणजे नक्की काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पठाण आणि जवान या चित्रपटांनंतर शाहरुखच्या फॅन्सना त्याच्या पुढच्या चित्रपटाची म्हणजेच डंकीची उत्सुकता लागलेली. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाच. या चित्रपटात शाहरुख खान सोबत अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेता विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोवर हे सुद्धा दिसतात. डंकी रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी डंकी डायरीज या नावाचा व्हिडिओ रिलीज केला होता, ज्यामध्ये चित्रपट निर्मितीची कल्पना आणि डंकीच्या अर्थाची इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. डंकी हा शब्द पंजाबमध्ये फार फेमस आहे. पंजाबमध्ये तो डंकी किंवा डॉंकी रूट म्हणून प्रचलित आहे. जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात प्रवासी जातात पण त्यासाठी बेकायदेशीर मार्ग अवलंबतात तेव्हा त्याला डंकी फ्लाईट किंवा डॉंकी रूट असं म्हणतात. बऱ्याचदा भारतातून विशेषतः पंजाब मधली लोक अमेरिकेतून कॅनडाला जाण्यासाठी या डंकी फ्लाईटचा वापर करतात. याशिवाय डंकी म्हणजे आपल्या जवळच्या लोकांपासून वेगळं होणं आणि जेव्हा आपण त्यांच्या सोबत असतो तेव्हा असं वाटतं की हा क्षण आयुष्याच्या शेवटपर्यंत संपू नये, म्हणजेच डंकी असं या चित्रपटाविषयी शाहरुखने म्हटलं होतं. पण हा डॉंकी रूट वाटतो तितका सोपा नक्कीच नाहीये. बेकायदेशीर मार्ग असल्यानं हा एक खडतर मार्ग मानला जातो. दुसऱ्या देशात आश्रय मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही अनधिकृतरित्या जाता, त्या देशाची बॉर्डर पार करता तेव्हा या मार्गामध्ये बऱ्याच अडचणी असतात. कारण विना व्हिसा किंवा पासपोर्ट शिवाय दुसऱ्या देशात जायचं म्हणजे जीवावर बेतण्याचा धोकाही आहेच. शिवाय तिथल्या पोलिसांनी पकडलंच तर कारवाईची शक्यता. पण अनेकदा तरुण मुलं म्हणजेच 18 वयोगटाखालील मुलं पोलीस आपल्याला पकडतील असाच मार्ग स्वीकारतात, जेणेकरून जेलमध्ये एक प्रकारे त्यांची सोयच होते आणि यात ते तिथल्या देशात प्रवेश घेण्यात आपण यशस्वी झालो असं समजतात. यामध्ये तरुणांचा सर्वाधिक सहभाग असतो. असं का केलं जातं तर ज्या तरुणांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात जायचं असतं, कमी वेळात चांगले पैसे कमवायचे असतात किंवा परदेशातली लाईफस्टाईल जगायची असते, अशी लोक डंकी मारतात. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये या डंकीचा व्यवसाय हा पसरलेला आहे, ज्या मार्फत लोकांना अवैधरित्या इतर देशांमध्ये पाठवलं जातं. याला डंकी मारणं असंही म्हणतात. जर तुम्ही गुगल किंवा युट्यूबवर USA डंकी असं सर्च केलं तर त्या देशात बेकायदेशीररित्या प्रवेश कसा करायचा हे सांगणारे अनेक व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आता भारतात डंकी रूटचा सर्वाधिक वापर कुठे होतो तर पंजाबमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. इथल्या लोकसंख्येपैकी बहुतांश लोकांना परदेशात जाऊन तिथलं नागरिक व्हायचं असतं. यासाठी काही जण शिक्षण घेण्यासारख्या कारणानं अधिकृतरित्या जातात, तर ज्यांना हे शक्य होत नाही किंवा आर्थिक अडचणी असल्या तर ती माणसं अशी डंकी मारतात. पण हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही.